कर्ज परतफेडीपोटी 7 कोटी रुपये भरणा करण्याचा निर्णय इचलकरंजी इथं झालेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील यंत्रमाग सहकारी संस्था चालकांच्या बैठकीत घेण्यात आला। त्या अनुषंगाने बैठकीतच 2 कोटी रुपये जमाही करण्यात आले असून उर्वरित रक्कम 25 मार्च पर्यंत जमा करण्यात येणार आहे। राज्यातील इतर संस्थांप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या यंत्रमाग संस्थांसाठी शासनाने एकरकमी परतफेड योजना राबवण्याची मागणी यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केली। एनएसईडीच्या अर्थसहाय्यातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अनेक यंत्रमाग सहकारी संस्था सुरू झाल्या आहेत। कर्ज वसुलीसाठी सोलापूर वस्त्रोद्योग विभागाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून आज पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमाग संस्था चालकांची बैठक झाली। यावेळी वस्त्रोद्योग सोलापूर विभागाचे तांत्रिक अधिकारी अर्जुन गोरे, अंबादास पोकल यांनी शासनाची भूमिका मांडली। संस्था चालकांच्या वतीनं मेट्रो हायटेकचे सुरेशदादा पाटील, ओमजी पाटणी, धनराज खंडेलवाल, दिलीप मुथा यांनी मनोगत व्यक्त केली। राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी राज्यातील कुक्कुटपालन आणि मत्स्य उत्पादन संस्थांसाठी शासनानं एकरकमी परतफेड योजना राबवली आहे। त्याच धर्तीवर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या यंत्रमाग संस्था चालकांसाठीही एकरकमी परतफेड योजना राबवण्याची मागणी केली। चर्चेअंती यंत्रमाग संस्थांच्या कर्जापोटी साध्या यंत्रमाग संस्था चालकांनी 1 लाख, मध्यम संस्था चालकांनी 2 लाख आणि ऑटोलूम प्रक्रिया संस्था चालकांनी 5 लाख रुपये याप्रमाणे 25 मार्चपर्यंत 7 कोटी भरण्याचा निर्णय घेण्यात आला। नियमित हप्ते न भरणाऱ्या संस्था चालकांवर प्रसंगी कठोर कारवाई करण्याचा इशाराही अधिकारी गोरे आणि पोकल यांनी दिला। या बैठकीतच 2 कोटी रुपये जमा करून ते अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले। या बैठकीला 200हून अधिक संस्था चालक उपस्थित होते।